येस, टाइमपास 3 हा सिनेमा फायनली भेटीला आला आणि तो मी आज पाहिलेला आहे. सो नमस्कार, व्हॉट्सअप मंडळी, मी चित्राली चोगले आणि मी अपर्णा कट. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. सो येस अपर्णा, मी आज सिनेमा पाहिलाय. तुझं काय आहे? मी पण ट्रेलर पाहिलाय आणि गेले कित्येक दिवस टाइमपास 3 ची आपण सगळेजण वाट पाहत होतो. तब्बल 8 वर्षांनंतर हा तिसरा पार्ट भेटीला आलाय. तुम्ही नेहमी रिव्ह्यू करता, तुम्ही चित्रपट पाहिलाय, कसा वाटला? अगदी थोडक्यात आणि अगदी सुरुवातीला सांगायचं तर की हो, मी रिव्ह्यूच्या हिशोबाने सिनेमा पाहते, पण यावेळेला ना मी सुद्धा एक फॅन म्हणून गेले होते, कारण की पहिला पार्ट मला खूप आवडला होता, सेकंड पार्ट मला ठीक वाटला होता. त्यामुळे तिसऱ्या पार्टमध्ये काय, कारण की स्टोरी ऑलमोस्ट सेकंड पार्टमध्ये संपणार आहे असंच वाटलं होतं. सो मध्येच जेव्हा या दोन सिनेमांच्या मध्येच येणारा हा स्पिन ऑफ आहे, शक्यतो हे स्पिन ऑफ्स ना हॉलिवूडमध्ये फार प्रसिद्ध आहेत. म्हणजे एखादा कुठला तरी कॅरेक्टर घ्यायचा आणि त्याच्या भोवती मग एक पूर्ण सिनेमा करायचा, असे स्पिन ऑफ्स होतात. सो मराठीतला हा प्रयत्न आहे की दगडू आणि प्राजूच्या लव्ह स्टोरी मधली एक लव्ह स्टोरी आहे. म्हणजे हे लोक कॉलेजमध्ये पोचतात आणि FYBSC म्हणजे फर्स्ट इयर ऑफ कॉलेज, सिनियर कॉलेजमध्ये हे सगळं घडतंय. त्यामुळे त्या वयातली सगळी स्टोरी आहे, त्या वयातला दगडू आहे, त्या वयातली फालवी आहे. तर हे सगळं तेव्हा घडतंय. सो जसं तू म्हणालीस तसं की सिनेमा मी पाहिला, मला तो कसा वाटला काय वाटला त्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत. पण स्टोरी म्हणजे कुठेही जो मागचा जो पार्ट होता, म्हणजे पहिल्या पार्टमधली जी उत्सुकता होती ते सगळं टिकून ठेवण्यासाठी अनेक कॅरेक्टर तीच ठेवलेली आहेत आणि त्याला तडका म्हणून नवीन कॅरेक्टर सुद्धा आलेली आहेत. म्हणजे ऋता आहे यंदा सिनेमात आणि तिने खूप चांगलं काम केलं आहे. त्याशिवाय संजय नार्वेकर सुद्धा आहेत. सो असं सुद्धा हे केलेलं आहे. त्यामुळे अगदी थोडक्यात सांगायचं तर सिनेमा मला सुरुवात चांगली वाटली, मध्ये मी कुठेतरी हसत होते, शेवट सुद्धा आहे. त्यामुळे सिनेमाचा प्रभाव माझ्यावर थोडाफार आहे असंच मी म्हणेन. पण तू जसं म्हणतेस की तुला सिनेमा पाहायचा होता आणि तू उत्सुक होतीस, तो ट्रेलर बघून तुझ्या काय अपेक्षा होत्या सिनेमाकडून? ऍक्च्युली ट्रेलर पाहून माझ्या अपेक्षा इतक्या वाढल्या होत्या की ऋता पहिल्यांदा चित्रपटामध्ये येते, पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा येते ती चित्रपटामध्ये. पण तिचा जो ऑरा होता तो अतिशय वेगळा होता. पालवी नाही तर फालवी येते आणि ती फोडते असं तिने ट्रेलरमध्ये म्हटलंय. त्याच्यामुळे आतापर्यंत आपण प्राजक्ताला पाहिलं होतं, ती अतिशय नाजूक साजूक तुपातली जी होती ती प्राजक्ता, पण यावेळेस फालवी म्हणजे अतिशय रावडी टाईप होती. तर तिचा चित्रपटामध्ये किती प्रभाव पडतोय आणि तिचं काही वेगळं कॅरेक्टर पाहायला मिळतंय का आपल्याला? तुझ्या अपेक्षा खरं तर या सिनेमाकडून या सगळ्या होत्या. त्यामुळे मी तुला सांगेन की फालवी, येस फालवी, म्हणजे ती खरं तिचं नाव पालवी आहे पण ती म्हणताना असं म्हणते. सो फालवी आहे. सो फालवी जी आहे म्हणजे पालवी जी आहे ऋता, तिने तिची जी जागा आहे सिनेमात, म्हणजे प्राजूला मागे टाकत तिने तिची जागा कायम केलेली आहे सिनेमात. ती छाप पाडते हे मात्र नक्की, कारण की ऋता चं लँग्वेजच खूप बदललेलं दाखवलं आहे. आपण भाय वी असं सगळं केलेलं आहे आणि फुल रावडी अँगलमध्ये ती भेटीला येते. त्यामुळे ऋताने तिचं काम खूप चांगलं केलेलं आहे. प्रथमेश जो आहे ना, जो दगडूच्या रूपात होता, तो इथे आहे ना काय होतं की दिल तुड गया उसका, आणि त्याच्यानंतर म्हणजे पहिल्या पार्ट नंतर आपण सेकंड पार्ट हा मध्ये बघतोय. त्यामुळे तिसरा पार्ट डोक्यातून, म्हणजे दुसरा जो पार्ट आहे तो डोक्यातून काढायचा आणि हा सिनेमा बघायचा. कारण काय, आपण दगडूला तिथे प्राजक्ता भेटली आहे हे आपल्या डोक्यात नसायला पाहिजे. कारण काय, इथे प्राजक्ता सोडून गेली आहे, तिकडनं ही स्टोरी सुरू होते. तो दिल तुटलाय त्याचा आणि त्याच्यानंतर तो कॉलेजमध्ये जातो आणि मग पालवी त्याच्या आयुष्यात कशी येते, ही सगळी ती स्टोरी आहे. त्यामुळे दगडूने त्याचं काम ॲज युजल प्रथमेशनी चांगलं केलेलं आहे. म्हणजे आता जर प्रथमेश म्हटलं तर मला दगडूच असं म्हणावं वाटतं, इतकं तो आता त्या भूमिकेशी समरस झालेला आहे. पालवी जसं तू म्हटलं तसं ऋताने तिची छाप पाडलेली आहे. कलाकारांनी त्यांची कामं उत्तम केलेली आहेत. मला कुठे त्रुटी वाटली तर स्टोरी उगाच ओढून ताणून कुठे कुठे काही प्रयत्न केले गेलेत की पहिल्या स्टोरीशी ते मिळती जुळती असायला पाहिजेत, त्याच्यात रेफरन्सेस यायला पाहिजेत, म्हणून ओढून ताणून काही प्रयत्न केलेले आहेत. आणि काही ठिकाणी ना हसायलाही येत नाही असे सुद्धा विनोद आहेत. म्हणजे टाइमपास 1 म्हटल्यावर वा मस्त मज्जा असं होतं. त्यामुळे टाइमपास हा 3 जो आहे त्याच्यामध्ये तेही विनोद किंवा तो जो पॅटर्न होता, ती जी स्लॅप्स किंवा ते जे होतं ना ते कॉमिक, ते इथे कुठेतरी मिसिंग वाटलं मला.
स्टोरी चांगली आहे नाही असं नाही, त्याचं शेवटाकडे आल्यानंतर सुद्धा त्याच्यात ट्विस्ट आहे. आता तो ट्विस्ट नेहमीचा आहे की नेहमीचा नाही आहे हे मी काय आत्ता सांगणार नाही, कारण की त्यासाठी तुला सिनेमा पाहायचा आहे, यांना सिनेमा पाहायचा आहे. त्यामुळे तुझ्या अपेक्षा जर म्हणायचं झालं तर तू जाऊ शकते, म्हणजे सिनेमा तुझ्या अपेक्षा काही लेवलला पूर्ण करेल. ऋताच्या बाबतीत असेल तर नक्की करेल. माझा आणखीन एक प्रश्न होता की एक प्रेक्षक म्हणून तुम्ही काय सांगाल की प्रेक्षकांनी चित्रपट पाहायला हवा. आणि माझा आणखीन एक वेगळा प्रश्न आहे, मला कॉमेडी चित्रपट फार आवडतात. पहिला पार्ट अतिशय कॉमेडी होता, तर या पार्टमध्ये माझ्या त्या अपेक्षा पूर्ण होतील एक प्रेक्षक म्हणून? होतील, काही अंशी तुझ्या त्या अपेक्षा पूर्ण होतील नक्कीच. आणि प्रेक्षक म्हणून सिनेमा का पाहायचा, तर सिनेमा आउट अँड आउट कॉमेडी असं नाही आहे, पण सिनेमा एंटरटेनिंग आहे. म्हणजे जसा टाइमपासचा जॉनर राहिलेला आहे, ज्या पद्धतीने तो आत्तापर्यंत आलेला आहे दोन्ही पार्ट, तसाचा तिसरा पार्टसुद्धा आहे. त्यामुळे मजा येते का? हो मजा येते. तुम्ही बोर होता का? नाही, तितकेसे तुम्ही बोर होत नाहीत. अजून काही हवं होतं का? हो असं सुद्धा वाटतं. बरं, कलाकारांचं म्हणजे अन्विता फलटणकर आहे त्याच्यात, जी आपल्याला स्वीटू म्हणून दिसली होती आणि तिचा अभिनय मला सुद्धा आवडतो. ती अजून दिसायला हवी होती असं मला वाटलं, कारण की ती अगदी थोडीशी दिसते. भाऊ कदम यांचा आपल्याला अभिनय सगळ्यांना माहिती, अभिनय कौशल्य, तर ते सुद्धा त्यांनी चांगलं केलेलं आहे, पण ते सुद्धा अजून दिसले असते तर किंवा काय. संजय नार्वेकरांनी एक खूप काम चांगलं केलेलं आहे. त्यामुळे जर तू त्याच्याकडे फक्त कॉमेडी सिनेमा म्हणून बघणार असशील तर नाही, एंटरटेनर आहे. काही ठिकाणी तो कमी पडतो, काही त्रुटी आहेत, काही गोष्टी असायला हव्या होत्या अशा वाटतात, पण सिनेमाचा इम्पॅक्ट चांगला आहे. म्हणजे पहिले 2 पार्ट जर तुम्ही बाजूला ठेवले आणि एक वेगळा अनुभव घ्यायला गेलात तर नक्कीच तो चांगला अनुभव आहे असं मला तरी वाटतं. तुम्ही चित्रपटाला एकूण किती स्टार्स द्याल? खरं तर सिनेमाबद्दल उत्सुकता जशी माझी होती अगदी तसं म्हणायला गेलं तर ती थोडी अंशी पूर्ण झालेली नाही आहे. म्हणजे जेव्हा मी सिनेमा पाहायला गेले तेव्हा मी खूप उत्सुक होते कसं असणार, असं जसं मी म्हणाले तसं की मी सुद्धा फॅन होते टाइमपास या जॉनरची, त्यामुळे ती थोडीशी माझी कुठेतरी पूर्ण झाली नाही. पण तरीसुद्धा जर ओव्हरऑल जसं मी तुला म्हणाले की इम्पॅक्ट एंटरटेनिंग वाईज चांगला आहे, त्यामुळे मी सिनेमाला देईन 2.5 स्टार्स. सो आय होप तू सिनेमा पाहणार असशील तर जाऊन बघ, तुला सिनेमा कसा वाटला मला येऊन सांग. आणि हो, तुम्ही सुद्धा सिनेमा पाहणार असाल तर तुम्ही सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला तो कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कळवा. आणि हो, मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.